नवी मुंबई विमानतळासंदर्भात दिबा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। आताची मोठी बातमी, राज्य सरकारकडून केंद्राकडे एकच नाव पाठवण्यात आलंय। मात्र काही तांत्रिक कारण असल्यामुळे काहीसा वेळ लागणार असल्याची माहिती देखील समोर येतेय। पुढील 3 महिन्यात दिबा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी सूत्रांची माहिती आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं जाणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। राज्य सरकारकडून तसा केंद्राकडे प्रस्ताव देखील देण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय सांगता येईल? दिबा पाटील यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब होताना दिसतंय। नक्कीच गेल्या काही दिवसांपासून आहे ते नवी मुंबई विमानतळाला आहे ते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं या प्रामुख्याने मागणी होत होती। आणि या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटना देखील आहेत, त्या आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं ही मागणी आहे ती धरून नव्हती। आणि विमानतळाचं उद्घाटन देखील आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 तारखेला होणार आहे। आणि त्याच विमानतळाचं उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आणि या पार्श्वभूमीवरती दिबा पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे असं दिसतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।